उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात काँग्रेस पक्षाचे एकहाती वर्चस्व दिसून आले। गेल्या लोकसभेत चारे मुंड्याचीत होणारी काँग्रेस यावेळी मात्र आघाडीवर राहिली। उत्तर सोलापूर तालुक्यातील माजी आमदार दिलीप माने गटाचे कार्यकर्ते हे दिलीप माने काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासून नव्या जोशात दिसून आले। नान्नज गावातील वातावरण तर एकहाती काँग्रेस दिसून आले। वडाळा गावाने बळीराम साठेंवरील विश्वास आणखीन घट्ट केला। मारडीतील दिग्गज नेते नावापुरते दिसून आले। अकोलेकाठीसारख्या गावातून काँग्रेसला 500 मतांची आघाडी मिळाली। एकरूप नान्नज भागायवाडी या गावातील बूथवरून 75% मतदान हे काँग्रेसला दिसून आले। उत्तर सोलापूर तालुक्यात आमदार यशवंत माने यांनी थेट गावागावात संपर्क साधल्याने भाजपला याचा फायदा झाला। उत्तर तालुक्यातील भाजप नेत्यांच्या गावागावात संपर्क नसल्याने भाजपा तालुक्यातील मागे पडली। शेवटच्या क्षणी आमदार यशवंत माने यांचे तालुक्यातील दौऱ्याने भाजपला याचा फायदा झाल्याचे दिसून आले। उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात आमदार यशवंत माने यांनी विकास कामांच्या जोरावर मतदारांना आकर्षित केले, याचाच परिणाम थेट मतदानावर झाला। आमदार यशवंत माने यांनी तालुक्यातील ज्या ज्या गावात बैठका घेतल्या त्या गावात 60-40 मतदान झाल्याचे दिसून आले। येणाऱ्या काळात उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये माजी आमदार दिलीपराव माने व चालू आमदार यशवंत माने यांचे गट मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसणार याचा अंदाज चालू आकडेवारीवरून दिसून येत आहे।